आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावतात, काय सांगाल? आमच्या भंडारा शहरामध्ये नगर परिषद अंतर्गत आज मतदान होत आहे. तर आमची अपेक्षा हीच आहे की भंडाऱ्यामध्ये चांगलं प्रशासन, आपला चांगला नेता, चांगला नगराध्यक्ष यावा आणि भंडारा शहरातल्या नगर परिषदला चांगले एक लोकशाही मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही मतदान करण्यासाठी आलेलो आहोत. व्हायला पाहिजे, मोठ्या प्रमाणात मतदान करायला पाहिजे आणि भंडाऱ्याच्या विकासासाठी प्रत्येकाने एक स्वप्न बघितलेलं आहे. तो स्वप्न पूर्ण करण्याचा हा नगराध्यक्ष निवडला पाहिजे. कारण शेवटी अनेक विषय लोक संभ्रम निर्माण करतात. वेगवेगळ्या पद्धतीच्या जुन्या स्टाईलमध्ये जात पात धर्म ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आता भंडारा विकसित स्वप्न बघतोय आणि त्या स्वप्नाकडे लोकांनी विजन ठेवायला पाहिजे. आणि मला खात्री आहे की आता भंडाराचा विचार पण बदलत आहे आणि तो विचार हा भंडाराच्या भविष्यासाठी खूप चांगला राहील. आज लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये सगळ्या जनतेने भाग घ्यायला पाहिजे असं मी त्यांना आव्हान करत आहे. सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये भंडाऱ्याची जी दिशा आहे, विकासाची दिशा आहे, त्याला आमच्या सोबतमध्ये आहेत. आज त्यांचे कोणतेही प्रश्न असोत, भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जेवढ्याही नगरपालिका नगरपरिषद आहे त्यांचं डेव्हलपमेंटचे काम असोत, आरोग्य, रोड, रस्ते, नाल्या, चांगलं पाणी आणि मेन म्हणजे शिक्षण. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिक्षण आहे तर सगळं काही आहे, शिक्षण आहे तर घर आहे, शिक्षण आहे तर देश आहे. आणि देशाला विकसित बघायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. इथं एकही चांगल्या शाळा नाही आहे, सगळं प्रायव्हेटायझेशन आहे. या सरकारने तिगाडी सरकारने फक्त 2 यालाच मोठं करण्याचं काम यांनी केलेलं आहे. आम्ही जनतेच्या सोबत आहोत. येणाऱ्या 5 वर्षामध्ये कोणी आमचा विरोधक नाही. सगळी जनता आमच्या सोबत आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये 5ही वर्ष आम्ही ताकदीनं संघर्ष करत राहू आणि जबाबदारीनं त्यांच्यासाठी काम करू. काय सांगेल तू, तरुण म्हणून मतदान करत आहे, काय वाटतं तुला? माझी ही अपेक्षा आहे की माझ्या वयातील जे सगळे आहेत मुलं मुली ते आपल्या आजी आजोबांना घेऊन माझ्यासोबत मतदान करावं माझ्यासारखंच. आणि आपलं जे लोकशाही आहे त्यांना आणि आणखी बळकट करायला आणि आपलं जे पण भंडारा जिल्हा आहे त्यांना विकसित करायसाठी एक चांगल्या नेत्याचं निवडणूक करायची.